अगदी काही दिवसांवरच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी सिद्धरामेश्वरांच्या भाविकांकरता लाडू प्रसाद देण्याचं नियोजन केलंय. दररोज नियमित 50 किलो इतके लाडू तयार केले जात आहेत. या लाडू बनवण्याच्या प्रक्रियेत 10 महिला दररोज या सेवेकरता कार्य करत आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या भोजनाची ही सोय अतिशय उत्तम पद्धतीने केली जाते. 14 जानेवारीला अक्षता सोहळ्यानिमित्त अनेक परराज्यातील नागरिक अक्षता सोहळ्याला सहभागी होतात. हा सोहळा झाल्यानंतर आलेले भाविक हा प्रसाद ग्रहण करत असल्याची माहिती देण्यात आली. दादा, कशा प्रकारची तयारी चालू आहे यात्रेची? आता सध्या यात्रेची तयारी चालू आहे. सध्या आता त्या यात्रेमध्ये नाही का लाडू आणि शिवडा आणि हे बनवलं जातं. कमीत कमी काय तर एक 10 ते 15,000 वर होते लाडू. हा चिवडा पॅकेट ते एक 100 किलो पोत्याचे हे होते चिवडा. हे 4 दिवस नाही का मोबाईल वाटला जाते. दररोज किती किलोचे लाडू बनवले जातात, काय माहिती याबद्दल? हे यात्रे आमचे लाडू आहे ना, ते आम्ही नाही रोज नाही का 10-15 किलो बनवतो आम्ही. 10-15 किलो लाडू. बर्फी एक 8 किलो येतात. त्यामध्ये काय नवीन प्रकारचे काय पदार्थ किंवा नवीन प्रकारचे काय वैशिष्ट्य? नाही, नवीन प्रसाद काय नाही, प्रसाद म्हणून नाही का देवाचं नावावर नाही का ते मी हे करतो, प्रसाद वाटतो मी. किती महिला कार्यरत आहेत या? आमच्यात एकूण 10 महिला कार्यक्रम आपले 8 महिला कामाला. किती दिवसापासून हे सुरू आहे आपलं कार्य? हे परंपरा पहिल्यापासून आम्ही नंतर आलो, पहिल्या परंपरा चालू झाली काम करायचं. आपण लोकांना काय, भाविकांना काय सांगू माहिती द्या या जे प्रसाद तयार केलेला आहे त्या संबंधित भाविकांना काय सांगा? भाविकांना प्रसादाचा लाभ घ्यावा. हा प्रसाद लाभ घ्यावा आणि जागृत देवत आहे या प्रसाद घेऊन हे करा परत सांगतो त्यांना. श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त आपल्या अन्नछत्रम यांच्या विभागाकडून कशा प्रकारची तयारी चालू आहे? सगळं सालाबाप्रमाणे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि गरगट्टा, ह्या भात, शिरा, सांबार हे सर्व प्रसाद रूपाने आपण भाविक लोकांना देतो. अशी माहिती मिळाली आहे की प्रसाद म्हणून 50 किलो लाडू बनवण्याचे कार्य नियमितपणे चालू आहे. हो, चालू आहे. हे उत्सवाला 4 दिवस जे नंदी ध्वजाचे उत्सव असतात आणि होम हवन ते अक्षता सोहळा हे सगळं असतात ना, त्यावेळी प्रांताचे म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, इतर राज्यातले लोक इथं दर्शनासाठी येऊन ते देवाचे दर्शन घेऊन लाभ घेतात. त्यांचा कालावधी कसा आहे, म्हणजे डेली दिवसाचा कालावधी कसा असतो कार्यांचा? कालावधी 11ला चालू, सकाळी 7ला येतात लोक, स्वयंपाक करतात आणि 11ला महाप्रसाद चालू होतात. 2पर्यंत महाप्रसाद असतात. 2 पुढं रेस्ट घेतात थोडे, परत संध्याकाळी 5 वाजता स्वयंपाक करतात. 7 ते 9पर्यंत महाप्रसाद चालू असतात.